राजकारणात कधी कधी एकच शब्द संपूर्ण राज्याचं राजकीय वातावरण बदलू शकतो आणि सध्या असंच काहीसं घडतंय। मुंबईतील मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी असा शब्द फेकला की सत्ताधाऱ्यांच्या कपाळावर आड्या पडल्या आणि राजकीय वर्तुळात खळबळ माजली। मतदार याद्यातील कथित घोळांवरून त्यांनी केवळ प्रशासनावरच नाही तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही अप्रत्यक्ष निशाणा साधलाय। त्यांच्या भाषणात अदानी, अंबानी, वल्लभभाई पटेल आणि मतदार यादीतील घोळ या विषयांचा उल्लेख करत त्यांनी एक व्यापक राजकीय कट रचला जात असल्याचा आरोप केला। त्यांच्या मते मतदार याद्यांमध्ये फेरफार करून सत्ताधारी पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांवर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करतय। एकदा जमीन हातातून गेली की परत येत नाही, जमीन हेच आपलं अस्तित्व आहे असं म्हणत त्यांनी महाराष्ट्राच्या ओळख आणि अस्तित्वावर थेट बोट ठेवलं। त्यांच्या या विधानातून पुन्हा एकदा मराठी अस्मिता हा मुद्दा केंद्रस्थानी आला आणि मराठी जनतेच्या मनात असुरक्षिततेची भावना जागी झाली। पण या भाषणातील सर्वात मोठा आणि चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे सहयोगी पक्ष हा शब्द। आजवर राज ठाकरे यांनी कोणत्याही पक्षाशी औपचारिक युती केलेली नाही, पण या भाषणात त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितलं, आमच्या पक्षाचे नेते आणि सहयोगी पक्षाचे नेते जेव्हा येतील त्यांना सहकार्य करा। या एका वाक्याने महाराष्ट्रातील राजकारणात स्फोट घडवला, कारण हा शब्द म्हणजे एका नव्या ठाकरे युतीचा संकेत मानला जातोय। शिवसेना, उद्धव ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीच्या चर्चेला या भाषणानं अधिकृत स्वरूप मिळालं असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे। या संभाव्य युतीमुळे महायुतीच्या शिबिरात मात्र गोंधळ उडालाय, कारण जर ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबईच्या राजकीय समीकरणात मोठा भूचाल होणार हे निश्चित आहे। मनसेचा मराठी मतदारांमधील प्रभाव अजूनही मजबूत आहे आणि उद्धव ठाकरे यांच्या संघटन शक्तीसोबत राज ठाकरे यांचा करिश्मा जोडला तर ही जोडी महायुतीसाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकते। राज ठाकरेंनी या भाषणातून केवळ राजकीय संदेशच दिला नाहीये तर महाराष्ट्राच्या आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांवर थेट प्रहार केला। त्यांनी अदानी, अंबानींचं नाव घेत म्हटलं की मुंबई विमानतळावरील ऑपरेशन्स कमी करून नवा विमानतळ गुजरातकडे नेला जातोय, कार्गो वाढवणला दिलं जातंय, हे सगळं महाराष्ट्राच्या हितासाठी नाहीये। आणि त्यानंतर त्यांनी ठाम शब्दात म्हटलं, मी विकासाच्या आड येणार नाहीये, पण मराठी माणसाच्या थडग्यावर विकास होणार असेल तर तो आम्ही कधीच सहन करणार नाही। हे वक्तव्य म्हणजे केवळ सत्ताधाऱ्यांवरील हल्ला नव्हता तर मराठी माणसाच्या भावविश्वाला साथ घालणारा एक राजकीय शंखनाद होता। शेवटी त्यांनी निवडणूक आयोगालाही थेट आव्हान दिलं, मतदार याद्या स्वच्छ झाल्याशिवाय या राज्यात निवडणुका घेऊन दाखवा। त्यांच्या या भाषणातून स्पष्ट होतं की राज ठाकरे पुन्हा एकदा सक्रिय राजकारणात पाऊल टाकतायत आणि महाराष्ट्राच्या राजकीय रणांगणात नव्या लढाईची तयारी आता सुरू झाली आहे। त्यांच्या एका शब्दाने सत्ताधाऱ्यांच्या बत्त्या गुल झाल्या असतील, पण महाराष्ट्रात पण एका नव्या राजकीय पर्वाची सुरुवात झाल्याचे संकेत मात्र त्यांनी